शिवाय क्रीडा मंडळ पाटण आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा स्वर्गीय सिकंदर केलकर स्मृती चषक 2026 व्यासपीठावर विराजमान मान्यवर सौ चित्रलेखा रुपाल पाटील शेतकरी कामगार पक्ष प्रवक्ता महाराष्ट्र राज्य अलिबाग तालुक्याची आन बान शान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे व्यक्तिमत्व त्यांच्या समवेत सायली बुजुर्ग मंत्री व्यासपीठावर विराजमान राष्ट्रीय खेळाडू सावराम पाटील शैलेशराम पाटील केडी म्हात्रे सर आणि ग्रामस्थ उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रिंग तलवारीसी लगीन लागलं चढली येते प्रीत लाख संकटे झेलून गेली अशी पहाडी छाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती आम्हाला काय कुणाची भीती। तर भीती तर लहानपणीच मोडली जेव्हा 7 जणांमध्ये वाघासाठी घुसायची सवय लागली। गावदेवी मुंडाने संघाचा चढाई पट्टू चढाई केली त्याला प्रत्युत्तर देणार जानमान हिरण संघाचा एक नवयुवक उत्तम खेळाडू चढाई करतोय मुंडाणीच्या प्रांगणात। ही स्पर्धा गाव टू गाव आहे गावातलेच खेळाडू आपल्या गावासाठी योगदान देणार आहे। अतिशय सुंदर योगदान प्रत्येक आपल्या गावासाठी ना स्वार्थासाठी ना पैशासाठी आम्ही कबड्डी खेळतोय गावाच्या नावासाठी असं प्रत्येकाचे मनात ध्येय जतीन खासे नवयुवक चढाई करतोय बदलाने ते वाकडण्याजोगा आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आमचं अर्ध कर्तव्य आहे। अतिथी देवो भव व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचा सन्मान आता केला जाईल। मी विनंती करतोय सन्मान आपण करणार आहोत। तरुणींचे स्मृतिस्थान हिंदुत्वाची धगधगती तलवार समाज कार्यात स्वतःला झोकून दिलेले झुंजार नेतृत्व पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा अलिबागच्या प्रगतीचा ध्यास श्वास शिवसृष्टी आणि रायगडच्या वेणूवर अखंड फडकत असलेली पताका साक्षात शिवरायांना सुद्धा अभिमान वाटेल असे पडकर नेतृत्व आणि अलिबागच्या कडे कपाळी घुमलेली विकासाची डरकाळी चेहऱ्यावर सतत स्मित हास्य अभ्यासू व्यक्तिमत्व रायगडच्या राजकीय क्षितिजावरील सर्वांना अभिमान वाटावं असं धडाकेबाज व्यक्तिमत्व सन्माननीय सौ चित्रलेखा रुपाल पाटील शेतकरी कामगार पक्ष प्रवक्ता महाराष्ट्र राज्य यांचा यथोचित सन्मान केला जातो। मी विनंती करतोय वर्षा कसरकर मॅडमांना आपल्या शुभ हस्ते धडाकेबाज व्यक्तिमत्वाचा आता जीव द्यायचा सन्मान होईल। एका शब्दावर ज्यांनी या स्पर्धेला रोख रक्कम 25,000 रुपयाची देणगी दिली या दानशूर व्यक्तिमत्वाचा माईची शाल देऊन सन्मान केला जातोय। हा सन्मान होते ताई तुमचा हा सन्मान होते तुमच्या कर्तृत्वाचा आणि सन्मान होते रायगडच्या रणरागिणीचा। धन्यवाद सौ चित्रलेखा रुपाल पाटील अर्थात चिवताई आपण हा सन्मान स्वीकारल्याबद्दल त्यांच्या समवेत उपस्थित मी विनंती करते पूजा चंदन यांना की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। या स्पर्धेला खात्रे मॅडम करून रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे। टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या दानशूर व्यक्तिमत्वासाठी हे कर्तृत्व नेतृत्व सिद्ध होतंय। धन्यवाद। सुंदर आणि नियोजनामध्ये सन्मान पार पडलेला आहे असे व्यक्तिमत्व तरुण तडफदार व्यक्तिमत्व इथे उपस्थित झाले। खरोखर या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलेली आहात। पुन्हा एकदा व्यासपीठाकडे घेऊन जातो।
देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचा हात घ्यावा. या स्पर्धेला गरज असते ती आर्थिक पाठबळ, जे पाठबळ मान्यवरांच्या माध्यमातून मिळत असत. ही रायगडची माती आहे, त्या मातीतूनच अंकुर आयोजकांचा सन्मान करणं गरजेचं. कारण विजयाचे शिलेदार जरी खेळू असले तरी आभाराचे मानकरी हे आयोजक असतात. पुकार झुंजार कोयनाड विरुद्ध ज्ञानेश्वर कोल्हे. झुंजार कोयनाड ज्ञानेश्वर कोल्हे आपणास पहिला पुकार आपण जयत राहायचा. तिसऱ्या पुकाराला आपल्याला हजर राहावं लागेल. मैदान येत आहे. पुढील सन्मान दिगंबर मारुती म्हात्रे आपण उपस्थित आहे. आपला सुद्धा सन्मान या मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. तसेच सन्माननीय श्री प्रकाश नागो म्हात्रे आपण सुद्धा उपस्थित, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. तसेच सन्माननीय अनिल परशुराम पाटील आपण सुद्धा उपस्थित आहे. ब्रह्मवारी मले यांचा सन्मान केला जाईल, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. शिवाई क्रीडा मंडळ पालघर आयोजित ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 त्या नवीन वर्षात सर्वांना शुभेच्छा. सन्माननीय प्रकाश पुडेकर आपणास विनंती आहे व्यासपीठावरचा गुणफलक पाहिला तर 4-1 काही सुरुवात गावदेवी मुंडाने संघाने केली. मंडळाचे अध्यक्ष प्रदीपजी जाधव यांच्या शुभास्ते सन्मान केला जातो. पुढील सन्मान प्रकाश नागो म्हात्रे सर आपण सुद्धा प्रकाश नागो म्हात्रे मंडळाचे अध्यक्ष प्रदीपजी जाधव प्रकाश यांच्या शुभास्ते अनिल परशुराम पाटील आपण सन्मान आपणास विनंती आहे व्यासपीठावरचा गुणफलक पाहिला तर 4-1 काही सुरुवात गावदेवी मुंडाने संघाने केली. संपला नाही आणि रायगडच्या हजारो घडले, लाखो घडणार आहे. हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचा हा महाकाय कबड्डी दल मार्गस्थ आहे, वाटचाल करत आहे. गावासाठी प्रत्येक जण रक्ताचा आज पाणी करेल. रसिकांनी खर्च भरलेली क्रीडा नगरी गावदेवी मुंडाने संघाने काही क्षेत्ररक्षण सजवलंय. पुढील सन्मान राष्ट्रीय खेळाडू सावळाराम पाटील रायगड जिल्ह्याची आधेत भिंत ताल्या होऊन जाऊ दे. या खेळासाठी बनवलंय. भल्या भल्या खेळूंना 4 मुंड्या चित करणारा एक धडाकेबाज सावळाराम पाटील शहापूर. धन्यवाद हा सन्मान स्वीकारल्याबद्दल. सावळाराम पाटील सर आपण उभे राहिलेत मैदानात तर भल्या भल्यांच्या काळजाचा थरकामुळे पुढील सन्मान लोण्याचा बोजा पडेल का 6-1 गुणफल तर भल्या भल्यांच्या काळजाचा थरका मोडतो. जेव्हा जंगलाचा राजा डरकाली मोडतो असते जनता त्याच्याच पाठीशी जो विजयाचा झेंडा हातात घेतो. लोण्याचा बोजा पडतो. किरण संघ
सन्माननीय मोहन म्हात्रे सर इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. धन्यवाद सर. काय जय हनुमान घेरण जो गत वर्षाचा अंतिम सामना केला अजिंक्य पदाचा, तो जय हनुमान घेरण सुनील पाटीलचा संघ आपणास पाहायला दिला. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. होय घेरण संघ सुरुवातीला कोसळतो नंतर उसळतो. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी, निरोगी शरीरात सुदृढ मन वास्तव करत असत. त्याप्रमाणे या मैदानावर रक्ताचं पाणी करावं लागतं. हे विसरून जमणार नाही, कारण येते पाहिजे जातीच गबाल्याचं काम नाही. कबड्डी आहे, प्रत्येकाचं गावासाठी योगदान. पुढील सन्मान अमरनाथ गुरुजी यांचा होईल. विनंती करतोय सन्माननीय शिवताई पाटील यांना की आपण इथे उपस्थित झालेले आम्हाला सर्वांना आपण मार्गदर्शन करावे. एक सन्मान होईल अर्थात अमरनाथ गुरुजी यांचा सन्मान केला जाईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. धन्यवाद. पुढील सन्मान मोहन वाचुंकर सर इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. मोहन वाचुंकर सर. पुढील सन्मान राजन पांचाळ सर, आपला सुद्धा सन्मान होईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. राजन पांचाळ सर. पुढील सन्मान अनिल राजन पाटील, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. मोहन सरांचा सन्मान, राजन पांचल सरांचा सन्मान, तसेच अनिल पाटील सरांचा सन्मान. मध्यांत होतो पूर्वार्ध होतो. गुणफलक 4-11. मी विनंती करतोय चित्रलेखा पाटील मॅडम यांना की आपण या स्पर्धेबद्दल मार्गदर्शन करणार आहात. धन्यवाद. आज या ठिकाणी उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, त्याचप्रमाणे सगळे सन्मान्य मान्यवर, मंडळाचे सगळे सदस्य, खेळाडू, पंच कमिटी आणि क्रीडा रसिक, सर्वप्रथम तुम्ही या सामन्यांसाठी मनापासून शुभेच्छा देते आणि आयोजकांनी या ठिकाणी आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि मला सांगायला आनंद होतो की मला वाटतं कबड्डी आपला मातीतला खेळ आहे आणि शेतकरी कामगार पक्षाने भाऊ दादांपासून भाईंपर्यंत त्यांनी कायमच खेळाला खूप मदत केली आहे. शिक्षणाला आणि खेळाला पण कायम मदत केली नाही, कोणाला म्हटलेलं नाही आहे. आणि यापुढे सुद्धा कधी काही मदत कबड्डी क्षेत्राला किंवा खेळाडूंना असेल तर मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहीन एवढं या ठिकाणी सांगते. येत्या काळात जवळजवळ 2 ते 3 हजार मुलींना आपण इथे सायकल वाटप सुद्धा करतोय. आणि जे पुढच्या काळात मला असं वाटतं जो भूमिपुत्र आहे आपला, मग तो स्थानिक खेळाडू असो, स्थानिक माणूस असो, शिकलेला इंजिनियर पोरगा असो, त्याच्या पाठीशी उभं राहून त्याची प्रगती कशी होईल याचं
काम खऱ्या अर्थाने शेका पक्ष करेल, कारण की डेव्हलपमेंट महत्वाची आहे. पण डेव्हलपमेंट होताना स्थानिक पोरांची झाली पाहिजे. मग सिलेक्शन सुद्धा मेरिटवरती झालं पाहिजे, योग्य त्या मुलांचं झालं पाहिजे, वशिल्यावर नाही झालं पाहिजे. तर योग्य तो खेळाडूचं सिलेक्शन होऊन तो पुढपर्यंत कसा जाईल. जसं क्रिकेटमध्ये यावर्षी रुपाल शेट्टी ISPL आणि IPLच्या मॅचला आपल्या तालुक्यातली 5 पोरं पाठवली. तसं कबड्डीमध्ये सुद्धा आपल्याला प्रो कबड्डी आणि याच्यात आपल्या गावातली जास्तीत जास्त मुलं कशी पाठवता येतील याच्यासाठी प्रयत्नशील राहायचंय. पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने, पक्षाच्या युनिटच्या वतीने, सगळ्या थोरमोठ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. आयोजकांचे कौतुक करते, कारण की आयोजन कोणत्याही कार्यक्रमाचं करणं एवढं सोपं नसतं. पण अगदी DJ वाल्या दादांपासून जे पाणी ग्राउंडला मारतात प्रत्येक जण महत्वाचं आहे. त्या सगळ्यांचे या ठिकाणी कौतुक करून माझे 2 शब्द सांगते. धन्यवाद मॅडम, आपण मोलाचं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी केलेलं आहे. जबरदस्त धडाकेबाज व्यक्तिमत्व शिवताई पाटील तर विकासाचा एक महामेरूच म्हणावा लागेल. अनेक विकासाची कामं आपल्या माध्यमातून होत राहून हीच काही गुरुचरणी प्रार्थना करतो, शिवाईच्या मी प्रार्थना करतो आणि घेऊन म्हणतो मैदानाकडे. तर निघाला गाव देवी मुंडाणी संघाचा एक अद्भुत आविष्कार. सतीन घासे 5-12 गुणाफलक. धैरण संघाला रक्ताचं पाणी करावं लागेल. अनुभव भरपूर आहे संघाकडे, मात्र अंमलबजावणी करावी लागेल. झुंजार बोलणार ज्ञानेश्वर पूर्वे आपणास दुसरा पुकार. आपण जय तयारी राहायचं आहे. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नाकी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी. मान्यवरांना सांगू इच्छितो आजची स्पर्धा ही गाव टू गाव आहे. फक्त गावातलेच खेळाडू यश संपादन करत असताना काय क्षेत्ररक्षण झालं. इंच काय असते ते आता सर्वांना समज येत. 7वी मध्ये आपण शिकलो होतो. परंतु मध्य रेषा फेकणार आणि उचल मागणी झाले. काही क्षेत्ररक्षण कमालीचा संघर्ष पाहायला मिळाले. इंच म्हणायला लागतो पण काय कसरत करावी लागते, काय संघर्ष आहे. एकाच गावातले खेळाडू योगदान दिले. धन्यवाद मान्यवर. या स्पर्धेला उपस्थित झाला. 6-12 सुमित पाटील गार केलंय, गारच केलंय. रात्री चांदण्या दाखवल्यात अशा म्हणावं लागेल. कमालीचा संघर्ष गालगिरी मुंडाणी जबरदस्त केली. 6-13 13-6. अजून वेळ बाकी आहे, अजून वेळ बाकी आहे. आक्रमकता सिद्ध करावी लागेल. परिस्थिती कशी असो मैदानात सेट होणं गरजेचं आहे. धुवाधार खेळी कबड्डी मधला रामटेपणा, राकटपणा, आक्रमकपणा दाखवला. गावगिरी मुंडाणे संघाचे नवयुवक पाहायला मिळतात. 6 चालते. दिनेश घासे सारखा कोपरा रक्षक मुंडाणे संघात झाले तो नवीन खेळ तयार झाले. प्रगतीचा आलेख पाहायला मिळतो.
जयेश पाटील गावदेवी मुंडाने म्हटलं तर त्यांनी 2012 मध्ये किशोर आणि कुमार गटावर अनुक्रमे आपला नाव कोरलेलं आहे. त्याचप्रमाणे आत्तासाठी देणगी आलेली आहे श्री केडी मात्रे सर यांच्याकडून 1000 रुपये, मनीष मेन्स हेरिटेज सलून यांच्याकडून 1000 रुपये, महेंद्र पाटील बांधण यांच्याकडून 1000 रुपये, गजने ग्रुप सुतारपाडा यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपये, तसेच सायली मृदुल म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 10000 रुपये, कनिष्का विवेक पाटील 1000 रुपये, प्रकाश तिवरेकर बांधण यांच्याकडून 1500 रुपये. मंडळ आपले सदस्य ऋणी आहे. सर्व देणगीदारांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शिवाई क्रीडा मंडळ बांधण या संघाने सुद्धा अजिंक्य पदावर 2005 उरण येथे शिक्कामोर्तब केलंय. संघ प्रशिक्षक आणि गुरुवर्य बलवंत शिरसेकर सर, संदेश भिसे, सुनील केलकर आणि संतोष जगव हे सर्व प्रशिक्षकांच्या उपस्थितीत विनोद कदम डावा मध्यरक्षक आणि कर्णधार उचललाय मैदानाच्या बाहेर. वरुण पाटील या खेळाला थांबवलाय. सन्माननीय प्रकाश तिवरेकर यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. प्रकाश तिवरेकर सर, तसेच प्रकाश तिवरेकर यांचा सन्मान केला जाईल. स्वीकार व्हावा हीच विनंती आहे. या स्पर्धेला पैसे स्वरूपात बक्षीस मिळालेलं आहे. दीपक जाधव सरांना विनंती करते की आपण प्रकाश तिवरेकर सरांचा सन्मान करा. मरीदेवी धेरण काय कमालीचा कमबॅक केलेला आहे. सॉरी, हनुमान धेरण काय कमबॅक केले. 10-14 फक्त 4 गुणांची आघाडी आहे. सामने सुंदर होते हो. जयेश पाटीलला थांबवलं जाईल. प्रयत्न छान. चढाईची धुरा पुन्हा एकदा नवयुवक चढाई. सुपर डॅगर हा जर लोट पडला तर सामना बदलेल. परंतु दिनेश भाषेसारखा कोपरा रक्षक आहे, थांबवू शकेल ही धमक जातो. चला चला 11-14 एक खेळाडू बाकी मुंडानी संघाचा जर लोणाचा बोजा पडला तर गुणफलक बदलेल. रसिकांना आनंद मिळतो. महिला भगिनी सुद्धा खुश होत आहे. तर आपल्या गावात हा कबड्डीचा ठराव आपण पाहणार आहोत. बघितलं काही मिनिटांचा कालावधी, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. ज्याला हृदयविकाराचा आजार आहे त्यांनी सामना पाहू नका. सातकायाने मी 10% 11-14 जयेश पाटील ऑनलाईन मैदानात. थांबवला जाईल काही वादळ. उभा थांबला, उडवलाय मैदानाच्या बाहेर. 3 गुणफलक 14-14. 5-5 रेडवर सामना जाईल का? रसिकांना आसुरी आनंद झालेला दिसतोय. 7-1
आत्मविश्वास आहे, परंतु बघूया सामना अधिकारी काय काय. शेवटचा मिनिट बाकी. 14-14 रिक्स कोण घेणार हो? झुंजार कोयना ज्ञानेश्वर कोल्हे आपणास फायनल कॉल स्वागत करतो. जय हनुमान धीरण गावासाठी झुंजतोय. तुफानी आक्रमकता सिद्ध करतो. काय आघाडी होती मुंडाने संघाची, ती आघाडी मोडून काढले. आयोजक जरा आपण मागे व्हा. जतीन घासी हा सुद्धा न थांबणारा अनस्टॉपेबल खेळाडू आहे. 14-14 काय होईल? चुकीला माफी नाही हो. जो शिकला तो दुसऱ्या. आयोजक जरा आपण मागे व्हा. जो पराभूत होणार गाडी नंबर 15 पकडावी लागेल. हे विसरून जमणार नाही. 14-14 प्रयत्नांची परमेश्वर. जातायत 5-5 रेड कडे सामना जाईल असं चित्र आहे. घेईल का रिस्क? काय होतोय, काय बिघडतोय? ओ